आज मी आली अलिबागमध्ये आणि आता मी आली आहे 300 वर्षांहूनही जे जुनं असं शिवकालीन मंदिर आहे रामेश्वर मंदिर, तिथे मी आली आहे. चेऊलचे हे रामेश्वर मंदिर खूप फेमस आहे, प्रसिद्ध आहे. आपण आता आतमध्ये जाऊन बघूया. चौल म्हणतात, काही जण चेऊल म्हणतात. क्रांतिज्योती विद्यालय म्हणून हल्लीच एक मराठी मूवी आला, खूप फेमस झाला. त्याचं शूटिंग सुद्धा ह्या चेऊलच्या रामेश्वर मंदिरमध्ये झालंय. आणि आता मला न थांबता प्रदक्षिणा घालली. 10,000 पावलांचा व्यायाम असतो माझा. आपल्याला मंदिरात प्रवेश करतात आपल्याला श्री बैरागी गणपती. प्रवेश करताना ही नंतर अशी एक कमान येते. कमानाच्या इथे स्टेपनी खाली आलो की समोरच आपल्याला नंदी आहे. तिथून आपल्याला पुढे मेन गाभाऱ्यात जायचंय. या मंदिराला 300हूनही अधिक वर्ष झाली आहे, म्हणजे शिवकालीन जुनं असं आहे हे. ह्यांची ही 4थी पिढी आहे जी या मंदिराची पूजा सेवा करत आहे. शैलेश आगलावे असं त्यांचं नाव आहे. मंदिराच्या आतमध्ये आल्यावर इथे आपल्याला कुंडसुद्धा आहेत ती दिसतात. पर्जन्य कुंड आहे, अग्निकुंड आहे जे शंकराच्या पुढ्यात आहे ते दिसत नाही, आणि अजून एक आहे ते वायुकुंड. आतमधली पिंड आहे ही स्वयंभू आहे.
स्त्रियांनी तर नाहीच, पण पुरुषांनी सुद्धा आंघोळ करून सफेद वस्त्र किंवा सोवळं नेसून मगच आतमध्ये, अन्यथा तुम्ही बाहेरूनच दर्शन घ्या. इथे आपण आतमध्ये दर्शन घेऊया. कारण ही शंकराची पिंडी, जिथे पण आपण असं तिथे आपल्याला पूर्ण फेरी मारता येत नाही, म्हणून हा खांब आहे. आता इथून आपल्याला परत मागे जाऊन त्या साईडने आपण फेरी मारायची, म्हणजे पूर्ण गोल फेरी मारत नाही, आपण प्रदक्षिणा घालत नाही. सुद्धा पुरातन असं शिवकालीन मंदिर आहे. इथे आपल्याला दिसते या काचेच्या कपाटामध्ये असं, म्हणजे इथे आपल्याला शंकराचे दिसते. हे पर्जन्य कुंड आहे. श्री महाविष्णू. आपल्याला दिसते ही पालखी आहे, म्हणजे उत्सवात जेव्हा असते तेव्हा ही पालखीचं आपल्याला तिथे दिसते, याचा वापर करतात, म्हणजे ही वापरतात पालखी. आतमधला भाग हा सगळा दगडी आहे, बाहेरचा जो आहे तो पूर्ण लाकडी आहे. पूर्वी इथे चातुर्मासात पुराण वगैरे व्हायचं. आता फक्त श्रावणात पहिल्या सोमवारी सप्ताह होतो आणि मग दुसऱ्या सोमवारी पालखी निघते. वर्षातून 3दा इथे पालखी निघते. श्रावणात पहिल्या सोमवारी सप्ताह बसतो, दुसऱ्या सोमवारी पालखी निघते आणि शिवरात्रीत पालखी निघते. नवरात्रात त्रिपुरारी पौर्णिमेला पालखी निघते. श्रावणातली पालखी असते ती दिवसा निघते. शिवरात्री आणि त्रिपुरारी पौर्णिमेला रात्री पालखी निघते, जेव्हा दिवे वगैरे सगळे लावतात. या मंदिरात 3 कुंड आहेत, त्यातल्या गणपती पुढे इथे वायुकुंड आहे. ते असं दिसत नाही, पण इथे वायुकुंड आहे. आणि आतमध्ये मेन गाभाऱ्यात अग्निकुंड आहे, ते सुद्धा दिसत नाही. फक्त जे पर्जन्य कुंड आहे ते जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा ते खोदतात आणि मग पाऊस येऊन गेला की ते परत बुजवतात. आता इथे हे आशापुरी मातेचं मंदिर आहे. 9 दिवस नवरात्रात इथेची वाडी भरली जाते. आता आपण तिचं दर्शन घेऊया.
दिसत आहेत हे नवग्रह आहेत. आता माझ्याबरोबर आहे ते महेश पाटील दादा. आज अलिबागमध्ये पूर्ण दिवस आम्ही ह्यांच्यावर फिरतोय. इतकी ठिकाणं दाखवली, इतकी ठिकाणं, म्हणजे आम्ही त्यांना म्हटलेलं आम्ही 2-2.5 तास फक्त फिरू. त्यांनी पूर्ण दिवस आम्हाला फिरवलं आणि नुसतं फिरवलं नाही तर सगळ्या ठिकाणची माहिती त्यांनी स्वतः, इथे हे आहे, मध्ये गाडी थांबवली, इथून हे बघा, इथून हा किल्ला दिसतो, एवढी माहिती दिली. तर तुम्ही जर कधी कोण येणार असाल अलिबागमध्ये तर नक्की या दादांचा मी इथे नंबर स्क्रीनवर देते आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नाव आणि नंबर देते आहे. नक्की या दादांना कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच महेश दादा, खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे आज आम्ही पूर्ण एवढं अलिबाग फिरलो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही खुश ना. एकदम एकदम भरपूर खूप फिरलो आम्ही. खूप खूप धन्यवाद. चेऊलचं हे 300 वर्ष जुनं असं हे रामेश्वर मंदिर आज मला बघायचा योग आला. खूप छान वाटलं मला इथे येऊन. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.